नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून. आज थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण सकाळचं सेशन आता घेतो आहोत. तर 2 डिसेंबरच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण बघणार आहोत. 3 डिसेंबरच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार आहेत. बघा, आज 2 डिसेंबर आहे. 2 डिसेंबरच्या बघूया महत्त्वाच्या घडामोडी कोणकोणत्या आहेत. बघा, रिसेंटली बार्बाडोस हॅज ऑफिशियली रिमूव्ड क्वीन एलिझाबेथ II. बार्बाडोस एक नावाची कंट्री आहे. त्या देशाला 55 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालेलं आहे, रिपब्लिक झालेलं आहे, प्रजासत्ताक झाले. म्हणजे 1966 त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण ते प्रजासत्ताक नव्हतं बघा, रिपब्लिक नव्हतं. तर आता 55 वर्षानंतर रिपब्लिक ते झालेलं आहे. आणि क्वीन एलिझाबेथ II ह्या ज्या होत्या त्या रिमूव्ह झालेल्या आहेत, तिथून निघालेल्या. Recently, Barbados has officially removed Queen Elizabeth II as its head of state and become the world's newest republic nearly 400 years after the country became a British colony. The Caribbean island nations, 55 years after its independence, got rid of the remnants of colonial rule by separating from Britain. Barbados, however, will continue to be one of the 54 Commonwealth nations. बघा, बार्बाडोसचे लोकेशन. इट इज स्मॉल इजलँड कंट्री इन द साऊथ ईस्टर्न कॅरिबन सी. नेबर बघा कोण कोण आहेत. इट्स नेबर्स इन्क्लूड सेंट लुशिया टू द नॉर्थ, सेंट विन्सेंट अँड द ग्रेनाडाइन्स टू द वेस्ट अँड ट्रिनिडॅड अँड टोबॅगो टू द साऊथ. बार्बाडोसची कॅपिटल बघा, राजधानी कोणती? ब्रिजटाउन. इंडिपेंडन्स स्वातंत्र्य त्यांना नोव्हेंबर 30, 1966 ला मिळालं. बार्बाडोस गेन इट्स इंडिपेंडन्स, पण आता ते 55 वर्षानंतर रिपब्लिक झालेला आहे. आता हा मॅप बघा, वर्ल्ड मॅप आहे हा, इथे बार्बाडोस आहे बघा. ओके, इकडे नॉर्थ अमेरिका, इकडे साऊथ अमेरिका, इथला जो भाग दिसतो तो कॅरिबियन सी आहे, जो आता आपण बघितलेला आहे. ते इजलँड कंट्री आहे बार्बाडोस. ओके, आता ह्या बार्बाडोसचे नवीन म्हणजे राष्ट्रप्रमुख झालेत बघा. ते हे बार्बाडोसची पूर्ण ग्रीन कलर मध्ये जो दिसतोय तो बार्बाडोसचा मॅप आहे. आणि तर बार्बाडोसची राजधानी आहे ब्रिज टाउन. बघा, आता ह्या ज्या मॅडम आहेत त्यांचं नाव काय आहे बघा. डेम सँड्रा प्रुनेला मेसॉन इज द करंट प्रेसिडेंट ऑफ बार्बाडोस. मिया अमर मॉटली इज द करंट प्राईम मिनिस्टर ऑफ बार्बाडोस. ह्या प्रेसिडेंट आहेत आता जे फोटो आहे तो. पार्ट ऑफ कॅरिकॉम, बार्बाडोस इज पार्ट ऑफ कॅरिबियन कम्युनिटी कॅरिकॉम विच वॉज फॉर्मड इन 1973. बघा, बार्बाडोस बद्दल लोकेशन. स्मॉल साऊथर्न ईस्टर्न कंट्री आहे, बरोबर. इजलँड कंट्री आहे, साऊथ ईस्टर्न कॅरिबियन सीच्या इथे आहे. आता आपण जे बघितलं तेच. आता बार्बाडोसची हिस्ट्री बघा. बार्बाडोस फर्स्ट बिकेम एन इंग्लिश कॉलनी इन 1625. इट वॉज अ पार्ट ऑफ द ब्रिटिश एम्पायर फॉर ओव्हर 400 years. A link in the lines of trade, commerce and operation that English mercantilism and colonialism fostered for centuries. Slaves, indentured labor, a lack of democracy, the Caribbean was home to some of the most institutionalized and civilized horrors in history. बघा, कॉमनवेल्थ नेशन्स कुठले कुठले. इट इज अ इंटरनॅशनल इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ऑफ कंट्रीज दॅट वेअर मोस्टली फॉर्मर टेरोरिझम ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड डिपेंडन्स. ही ह्या एलिझाबेथ II आहेत बघा, ज्यांच्या आधी सत्ता होती त्यांच्यावरती त्यांनी खूप वर्ष म्हणजे राज्य केलं. आणि ह्या एलिझाबेथ II त्याच्या रिमूव्ह झाली. इट इज एस्टॅब्लिश ऑल द लंडन डिक्लेरेशन इन 1949. क्वीन एलिझाबेथ II is the head of the Commonwealth. The current membership included 54 countries. The membership is based on the free and equal voluntary cooperation. The last country to join the Commonwealth was Rwanda in 2009. आता हे सेकंड एलिझाबेथ आहेत, क्वीन एलिझाबेथ II ह्या पूर्ण कॉमनवेल्थच्या मेन आहेत बघा. आणि 2009 साली रवांडा ही सगळ्यात लास्ट कंट्री ठरलेली जी कॉमनवेल्थ मध्ये इन्क्लूड झालेली आहे. आता व्हाईट डॉर्फ आलेला आहे बघा. हा सायन्स टेकच्या रिलेटेड प्रश्न आहे. तर डॉर्फ म्हणजे काय की तारा किंवा एखादी चांदणी म्हणजे डॉर्फ. बघा, रिसेंटली अन इंटरनॅशनल टीम सॉ व्हाईट डॉर्फ क्लोजिंग इट्स ब्राइटनेस इन 30 minutes, which usually takes a period of several days to months. This peculiarity in brightness of white dwarfs can be referred to as switch on and off phenomena. Using the Hubble Space Telescope and Transiting Exoplanet Survey satellite, astronomers have identified several white dwarfs over the
years. आता व्हाईट डॉर्फ्स बघा काय काय आहेत. व्हाईट डॉर्फ्स आर stars that have burned up all of the hydrogen they once used at nuclear fuel. Such stars have very high density. A typical white dwarf is half the size of our sun and has a surface gravity 1 lakh times that on Earth. Stars like our sun fuse hydrogen in their cores into helium through nuclear fusion reactions. When the hydrogen used as fuel vanishes and fusion slows, gravity causes the star to collapse in on itself into white dwarfs. आता बघा स्काय मध्ये आपलं काय काय असतं. सूर्य असतो, चंद्र असतो, इंद्रधनुष्य आहे, त्याच्यानंतर ढग आहेत आणि चांदणे. हे जे तुम्हाला दिसतात बघा डॉर्फ, हे गोल्डन कलरचे जे चांदणे दिसतात त्यालाच म्हणायचं व्हाईट डॉर्फ. आणि मग हे छोटे छोटे व्हाईट दिसतात, मग हे छोट्या छोट्या चांदणे येतो. एवढं सगळं आपल्या स्काय मध्ये असतं. आता फेनॉमेना बघा काय आहे. The white dwarf, which is discussed, is part of the binary system called TW Pictorius, where a star and a white dwarf orbit each other. The two objects are so close to each other that the star transfers material to the white dwarf. As this material approaches the white dwarf, it forms an accretion disk or disk of gas, plasma, and other particles around it. As the acceleration disk material slowly sinks closer towards the white dwarf, it generally becomes brighter. तर हे अर्धा तास चमकतात बघा, असे हे डॉर्फ आहेत बघा. आता चंद्रशेखर लिमिट म्हणून एक आहे, जे एक शास्त्रज्ञ त्यांच्या नावावरून हे नाव दिलेलं आहे. चंद्रशेखर लिमिट इज द मॅक्झिमम मास थिओरिटिकली पॉसिबल फॉर अ स्टेबल व्हाईट डॉर्फ स्टार. म्हणजे व्हाईट डॉर्फ स्टार किती वेळ राहू शकतात, तर त्याचं जे लिमिट आहे त्याला म्हटलं जातं चंद्रशेखर लिमिट. अ लिमिट which mandates that no white dwarf collapse regenerate star can be more massive than about 1.4 times the mass of the sun. Any degenerate object more massive must inevitably collapse into a neutron star or black hole. The limit is named after the Nobel laureate Subramaniam Chandrasekhar was first proposed the idea in 1931. He was awarded the Nobel Prize in Physics in 1983 for his work on the physical processes involved in the structure and evolution of stars. हे बघा चंद्रशेखर आहे, त्यांना 1983 मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला होता आणि ते म्हणजे काम करणारे आहेत. बघा नीती आयोगाचा आता गरिबी निर्देशांक आलेला आहे, तर त्याच्या रिगार्डिंग ही न्यूज आहे बघा. Recently, NITI Aayog has released the Multi-Dimensional Poverty Index. Earlier, Global Multi-Dimensional Poverty Index 2021 was released by the United Nations Development Program and the Oxford Poverty and Human Development Initiative (OPHI). बघा त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे. The MPI seeks measure poverty across its multiple dimensions and in effect complement existing poverty statistics based on per capita consumption. Expenditure according to Global MPI 2021, India's rank is 66 out of 109 countries. The national MPI is aimed at deconstructing the global MPI and creating a globally aligned and yet customized India MPI for drawing up comprehensive reform action plans with a larger goal or improving India's position in the global MPI ranking. It has 3 equally weighted dimensions: health, education, and standard of living. तर बघा कुठल्या कुठल्या 3 गोष्टीवरती हे ठरतं. एक तर एज्युकेशन, हेल्थ आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. These 3 dimensions are represented by 12 indicators such as nutrition, school attendance, years of schooling, drinking water, sanitation, housing, bank accounts, and among others. ह्या सगळ्या 12 गोष्टींवरती ठरतात आणि 3 बेसिक मुद्दे कुठले ते पॉवर्टी इंडेक्स ठरवण्यासाठी: हेल्थ, एज्युकेशन अँड लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता बघा मेथोडॉलॉजी आणि डेटा ह्याचा काय असतो. द नॅशनल एमपीआय मेजर्स युजेस द ग्लोबली ऍक्सेप्टेड अँड रोबस्ट मेथोडॉलॉजी डेव्हलप्ड बाय द ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अँड द UNDP, United Nations Development Program. This baseline report of the national MPI measure is based on the reference period of 2015-16 of the National Family Health Survey. Okay, 4. आता बघा हे दिलेलं आहे
बिहार 51.9, मणिपूर 17.8, सगळ्यात जास्त बिहार आहे आणि सगळ्यात कमी केरळ आहे. ओके, आणि आपला महाराष्ट्राचा याच्यामध्ये 17वा क्रमांक येतो 14.5%. ओके, हे लक्षात ठेवा. आता माल नॉलेज पीपल बघा, म्हणजे कुपोषित बालकं बिहारमध्ये खूप आहेत. त्यानंतर झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडचा नंबर लागतो. बिहार ऑल्सो द हायेस्ट नंबर ऑफ माल नॉलेज पीपल, फॉलोड बाय झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अँड छत्तीसगड. आता हे सिग्निफिकन्स इंडेक्स काय बघा, presents overall picture of poverty. This presents an overall picture of poverty in the country, while also enabling closer and more in-depth analysis of areas of interest such as regions, state of districts and specific sectors, and complements the existing monetary poverty statistics. Help achieving SDGs goals बघा काय काय आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे जे काय आहे ते कुठले कुठले साध्य करण्यासाठी मदत होते बघा. इट इज अ कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स मेजरिंग प्रोग्रेस टुवर्ड्स टार्गेट 1.2 ऑफ दी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, which aims at reducing at least by half the proportion of men, women and children of all ages living in poverty in all its dimensions. आता याच्यामध्ये बघा गव्हर्नमेंट कुठले कुठले इनिशिएटिव्ह राबवतं बघा. नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन म्हणजे गरिबी कमी करण्यासाठी, द महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री सहज बिजली हर योजना, हर घर योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. ह्या सगळ्या योजना जे आहेत बघा ती पॉवर्टी कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट राबवतो. आता बघा डिप्लेशन ऑफ ग्राउंड वॉटर. डिप्लेशन म्हणजे काय की आपले जे काही भूजल साठे आहे ते संपत आले. आता आपल्या पृथ्वीवरती 91% पाणी 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. पण पाण्याची कमतरता जाणवते आणि 71% पैकी 97.25% जे पाणी आहे ते पाणी खारे आणि समुद्री पाणी आहे आणि फक्त 2.75% पाणी जे आहे ते गोड पाणी आहे, म्हणजे पिण्याचे योग्य पाणी. आणि बाकी 97.5% पाणी खारं पाणी आणि समुद्रातलं पाणी आहे आणि फक्त 2.75% पाणी गोड पाणी 71% पैकी. आता 2.75% मधलं पण 75% पाणी हे म्हणजे हिम नद्या, हिम पर्वत ह्या स्वरूपात आहे आणि फक्त 25% फक्त पाणी जे आहे ते भूजल साठ्याच्या स्वरूपात. आता 25% म्हणजे बघा ना किती, 2.75च्या 25% म्हणजे 3च्या चौथा भाग, 2.25% चौथा भाग इतकं फक्त भूजल साठ्याच्या स्वरूपात पाणी, म्हणजे किती कमी पाणी आहे बघा. आता आपल्याकडे काय हिम किंवा हिम नदी नाहीये तर आपल्याला भूजल साठ्यातलंच पाणी वापरावं लागतं आणि आता सारखं आपण पाणी इतकं हे करतो वापरतो त्यामुळे भूजल साठे जे आहेत ते कमी झालेत बघा. आमिर खानचं जे पाणी फाउंडेशन आहे किंवा ते वॉटर कप स्पर्धा वगैरे ती ऑर्गनाईज करतात तर त्याच्यातून लोकांना मग पाणी अडवा, पाणी जिरवा हे सगळं जे आहे मग त्याच्यातून जरा भूजल पातळी वाढेल असा त्याचा उद्देश आहे. किंवा जलशिवार योजना असतील बघा. Recently an analysis of water level data done by the Central Groundwater Board, लक्षात ठेवा CGWB, indicates that about 33% of the wells monitored have registered decline in groundwater levels in the range of 0 to 2 meters. इतकी कमी झाली बघा. हे लक्षात ठेवा. 71% पाणी आहे, 71%पैकी 97.25% पाणी सागरी आणि खारे पाणी आहे. त्याच्यानंतर 2.75% गोड पाणी आहे आणि 2.75% गोड्या पाण्यापैकी 75% हिमनदी आणि हिमनद्यांच्या स्वरूपात आहे आणि फक्त 25% जे पाणी आहे ते फक्त भूजल साठ्याच्या स्वरूपात आहे. फक्त ते 0.2% म्हणजे 33% कमी झालेलं आहे असं कुणी सांगितलं सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड. Moreover, a decline of more than 4.0 meter has also been observed in a few pockets and metro cities like New Delhi, Chennai, Indore, Madurai, Vijayawada, Ghaziabad, Kanpur and Lucknow. तर या ठिकाणी सुद्धा पाण्याचा खूप वापर होतो बघा मेट्रो सिटीजच्या ठिकाणी. आणि मग गावाकडच्या लोकांना मग पिण्यासाठी पाणी सुद्धा असं वनवन रानावन आणि फिरावं लागतं, 5-5 किलोमीटर जावं लागतं बघा. अबाउट ग्राउंड वॉटर एक्सट्रॅक्शन इन इंडिया. The UNESCO World Water Development Report 2018 states that India is the largest extractor of groundwater in the world. The contribution of groundwater to national gross domestic product is never measured. According to the CGWA, with 230 billion meter cube of groundwater drawn out each year for irrigating agricultural lands in India,
many parts of the countries are experiencing rapid depletion of groundwater. The total estimated groundwater depletion in India is the range of 122 to 199 billion metro cube. बघा रिझन काय काय, एक तर हरित क्रांती वाढती, आपण शेती खूप हे करतोय त्यामुळे पण आपण खूप भूजल साठ्यातून पाणी काढतोय. शेतकरी बघा एक बोरला म्हणजे संपलं पाणी की लगेच दुसरा बोरवेल घेतो. तरी आता गव्हर्नमेंट एक GR काढलाय की तिथलं जे लोकल प्रशासन आहे, स्थानिक प्रशासन म्हणजे गावाच्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरपालिका असेल, त्यांची NOC लागेल म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल तुम्हाला घ्यायचं असेल तर. Green renewable water intensive crops to be grown in drought prone water deficit regions leading to over extraction of groundwater. Frequent pumping of water from the ground without waiting for its replenishment leads to quick depletion. Further subsidies on electricity and high MSP for water intensive crops. Industry's requirement of water contamination as in the case of pollution by landfills, septic tanks, leaky underground gas tanks, from overuse of fertilizers and pesticides leading to damage and depletion of groundwater resources. म्हणजे जे शेतकरी जे काही खतं वापरतात बघा त्याच्याने सुद्धा जमिनीतलं जे काही भूजल साठा आहे तो कमी होतो. Inadequate regulation बघा, inadequate regulation of groundwater encourages the exhaustion of groundwater resources without any penalty. In India, construction of irrigation wells does not require any clearance and no records are maintained of abandoned wells. Several hundred wells are constructed in India every day and even more are abandoned when they run dry. म्हणजे आपल्या इकडे एवढे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर बांधकाम सुरू त्याच्यासाठी खूप पाणी लागतं बघा, आणि त्याच्यामध्ये बोरवेल आणि सगळे घेणं खूप सुरू आहे. आणि पूर्ण अख्ख्या जगात भूजलसाठी कमी झालेला इंडिया हा एकमेव देश आहे. आता बघा हे झिरो डिफेक्ट अँड झिरो इफेक्ट स्कीम काय आहे बघा, MSCME साठी आहे. स्मॉल आणि हे मीडियम साईज जे आहेत बघा एंटरप्राइज उद्योग त्यांच्यासाठी आहे हे झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट. According to the recent data, as many as 23,948 micro, small and medium size enterprises had registered with intent to adopt the principle of the zero defect, zero effect scheme. आता या स्कीम बद्दल माहिती बघा, लॉन्च 2016 साली झाली, द मिनिस्ट्री ऑफ MSME. ओके, स्मॉल आणि जे मंत्री जे बघा केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत. द स्कीम इज अन इंटिग्रेटेड अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्टिफिकेशन सिस्टीम. The scheme accounts for productivity, quality, pollution, mitigation, energy efficiency, financial status, human resource, and technological depth, including design and IPR in both products and processes. Its mission is to develop and implement the Z culture in India based on the principles of zero defect and zero effect. At zero defect, zero effect, the zero defect concept is focusing on the customer zero waste. झिरो इफेक्ट बघा एअर पोल्युशन, म्हणजे कस्टमरचा 1 रुपया सुद्धा त्याच्यामध्ये वेस्ट जाणार नाही, ती काळजी घेतली जाईल. आणि एअर पोल्युशन सुद्धा झिरो होईल असं त्याच्यामध्ये काळजी घेतली जाईल. त्याला झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट. आता बघा ह्याचे स्कीमचे ऑब्जेक्टिव्ह काय काय बघा, टू डेव्हलप अन इकोसिस्टम फॉर झिरो डिफेक्ट मॅन्युफॅक्चरिंग इन MSME, to promote adaptation of quality tool system and energy efficient manufacturing, enable MSMEs for manufacturing of quality products. To encourage MSMEs to constantly upgrade their quality standards in products and processes. To develop professionals in the area of Z manufacturing and certification to support the Make in India campaign. Other initiative बघा काय काय आहेत MSME साठी. Prime Minister Employment Generation Program, Scheme of Fund and Regeneration of Traditional Industries, a scheme for promoting innovation, rural industry and entrepreneurship aspect, interest subvention scheme for incremental credit to MSMEs, credit guarantee scheme for micro and small enterprises and champions portal, एवढे सगळे राबवते बघा. आता इकॉनॉमी मध्ये MSME चा काय हे बघा वाट आहे बघा किंवा काय महत्व आहे. दे आर द ग्रोथ एक्सेलरेटर्स ऑफ द इंडियन इकॉनॉमी, कॉन्ट्रीब्युटिंग अबाउट 30% ऑफ द कंट्री. GDPच्या 30% हा जो म्हणजे वाटा आहे तो MSME चा आहे बघा. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. In terms of exports, they are an integral part of the supply chain and contribute about 48% of the overall exports.
पूर्ण सगळं जे काय आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये 48% हा एमएसएमईचा वाटा आहे. एमएसएमईज ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन एम्प्लॉयमेंट जनरेशन ॲज दे एम्प्लॉय अबाउट 110 मिलियन पीपल अक्रॉस दी कंट्री. तर रोजगार हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आता जगातील सर्वात महागडे शहर कुठलं आहे बघा. ग्लोबल सर्वे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने अलीकडेच केलेल्या एका पाहणी अहवालामध्ये इस्रायलची राजधानी असलेले तेल अविव हे शहर राहण्याच्या दृष्टीने सर्वात महागडे असलेले उल्लेखनीय सांगितलेले. उल्लेखनीय म्हणजे आयुने जारी केलेल्या महागडे 10 शहरांच्या भारतातील एकाही शहराचा समावेश नाही. जगभरातील एकंदर 173 शहरांची सर्वे लिस्ट तयार करण्यात आली. ज्या शहरात राहणे खर्चिक आहे अशा शहरांचा समावेश करण्यात आला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्या शहरातील स्थानिक चलनाची किंमत काय आहे त्यावर शहरातील राहणीमानाच्या खर्चाचा अंदाज काढण्यात आला. 2 स्थानावर 4 शहर बघा. 10 शहरांची यादी दिली असली तरी पॅरिस आणि सिंगापूर विभागून दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर झुरिच आणि हाँगकाँग ही शहरे आहेत बघा. लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, पॅरिस, कोपनहेगन, झुरिच, जिनिवा आणि आता हे तेल अविव हे 1 नंबरला आहे. सिंगापूर, हाँगकाँग, ओसाका. आणि ह्या 2 महिन्याचा डेटा आहे बघा. यायुने सर्व्हिससाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्याचा डेटा संकलित केलाय. आणि उर्वरित शहरांच्या तुलनेत तेल अविवामध्ये उत्पादन आणि स्वागत क्षेत्रातील दर 3.5% अधिक असल्याचं म्हटलेलं आहे. आणि कोरोना काळात निर्माण झालेली परिस्थिती आणि किमती हे मुद्दे यावेळी विचारात घेण्यात आलेले आहेत. आता बघा या 2 डिसेंबरच्या इतिहासामध्ये काय काय झालेलं आहे. 1942 मध्ये एनिको फर्मी यांनी प्रथमच शिकागो येथील अणुभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यात यश मिळवलं असून यामुळे अणुऊर्जेचा शोध लागलेला आहे. 1942 ला योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पांडिचेरी येथे स्थापना झालेली आहे. 71 मध्ये अबुधाबी, अजमान, फुजेरा, शारजाह, दुबई आणि अल कुवेन यांनी मिळून संयुक्त अरब अमिरातीची स्थापना केलेली आहे. 1976 मध्ये फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष झालेत बघा. 1900 मध्ये बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती आणि कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 1989 ला बघा आजच्या डेटला काय घडलेलं आहे. भारताचे 7वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंह यांचा शपथविधी झालेला आहे. आणि 1999 ला काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली. आणि 2001 ला एनरॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. म्हणजे ह्या सगळ्याच्या 2 डिसेंबरच्या महत्वाच्या घडामोडी आहेत. तर आजच्या सारखं होणार नाही. आज थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला. उद्या सकाळी आपण 9 वाजताच परत भेटणार आहोत. तर उद्या आपण 3 डिसेंबरच्या घडामोडी सोबत भेटणार आहोत. मी तात्पुरता तुमचा निरोप घेते. धन्यवाद.